गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीवेळी माझगावमध्ये 2 गटात मोठा राडा झाला। वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानं तणाव निर्माण झाला। मिरवणुकीवेळी अंडी फेकल्याचा दावा करण्यात आला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली। तर गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि यातच गणेश मूर्ती आगमनावेळी मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। माझगावमध्ये हा सगळा राडा झालाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, माझगावमध्ये हा सगळा राडा झाला, काय नेमकं या राड्याचं कारण होतं? नक्कीच आपण बघितलं की मिरवणुकीत दरम्यान अंडी फेकल्याचा दावा जो आहे तो करण्यात येतोय आणि त्यामुळे हा राडा झाला असं सांगितलं जात आहे। काल बऱ्याच मूर्तींचं आगमन जे आहे ते होतं, मिरवणुका निघालेल्या होत्या आणि साधारणतः रात्री 10च्या दरम्यान हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। गणेश मंडळात मूर्तीच्या आगमनावेळी 2 गट जे आहेत ते आमने सामने आले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने परिसरामध्ये देखील वातावरण जे आहे ते तापलेलं पाहायला मिळालं। घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले। पोलिसांनी मध्यस्थी करत हे प्रकरण जे आहे ते शांत केलं। मात्र आता आपण जर बघतोय तर माझगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला पाहायला मिळतोय। मिरवणुकी दरम्यानली ही दुसरी घटना आहे। परवा तर दुर्दैवी घटना घडलेली आपण बघितली, त्यात 2 मुलं भुलेश्वर सार्वजनिक मंडळाची मृत्युमुखी पडली। कार्यकर्ते होते ते आणि कालचा हा राडा, त्यामुळे मिरवणुकीमध्ये अशा पद्धतीने गालबोट लागणं। निश्चित भाग्यश्री, त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।